नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये आणि आजच्या आमच्या व्लॉगमध्ये। तर आता नुकताच सूर्योदय झालेला आहे आणि सुंदर असं वातावरण आहे। तर आज खूपच थंडी असल्यामुळे आज आम्ही शेकोटी केलेली आहे वेरूसाठी। शेजारीच पाही शेकोटी आहे, वासरं पण घारटली आहेत खूप। आणि हे पहा फुलझाडं कशी टवटवीत दिसत आहेत। मिनी गुलाब असा छान बहरून आला आहे। शेकोटी पेटवल्यामुळे थोडंसं उबदार वातावरण झालं आहे जरा जनावरांना, आणि आम्ही शेकोटी समोर जरा वेळ बसून सकाळी सकाळी शेकतो। तर आता सगळी कामावरून मी आलेली आहे शेतावर थोडी। तर हे आहे हरभऱ्याचं शेत आणि पलीकडे गहू आहे छोटा। तर हे पहा सकाळी सकाळी किती छान असं वातावरण आहे शेतावर। आणि हे शेताच्या बांधावर हे आहे जांभळीचं झाड। आता त्याला नवीन पालवी फुटली आहे, आता त्याला मोहर येईल, पुढच्या महिन्यात त्याला मोहर येईल, मग त्याला फळं लागतील। आणि हा शेवगा आहे, शेवग्याला पण त्याच्या जांभळीच्या शेजारीच शेवग्याचं पण एक झाड आहे। आणि हा आहे पारिजात। मिनी जास्वंद पण किती छान फुलले। आणि हे आहे विलायचीचं झाड, हे मी एका एक्झिबिशन मधून आणलं होतं, तेही छान रुजले। आपल्याकडे येतं का नाही हे माहित नाही, पण मी लावले तर ते आता तरी छान दिसतंय आलेलं। आणि आमची जी आंब्याची झाडं आहेत त्याला आता मोहर यायला सुरुवात झालेली आहे। हे पहा किती छान असा मोहर आलाय, त्याला आता फळं लागतील। आणि इकडे पेरूचं झाड आहे, त्याची छाटणी केलेली आहे, गुलाबी पेरू आहे हा। आणि इथे पहा ही छोटा झेंडू आहे, मखमली रंगाचा, तुळजापुरी झेंडू बोलतात त्याला। ते हा पण किती छान दिसतोय सारखंच हे करते ते होय होता करायला ना। आणि हा आहे तगर किंवा कागडा, हा तर खूपच सुंदर असा बहरलेला आहे। माझा पण असाच झालाय, पण मी तोडला ना। आणि हे पेरूचं झाड आहे। तर आज मी फक्त झाडच तुम्हाला दाखवली सगळी आजूबाजूची। तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा। धन्यवाद।